वीज बिल न भरणाऱ्या शासकीय कार्यालयाचा वीज पुरवठा होणार खंडित. महावितरणचे 219 कोटी रुपयांची थकबाकी. अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शासकीय कार्यालये आहेत, त्याच्या वीज बिलाची थकबाकी तब्बल 219 कोटी झाली आहे. तात्काळ ही थकबाकी शासकीय कार्यालयांनी महावितरणकडे भरणा करावी, अन्यथा 22 जानेवारी रोजी एकाच वेळी सर्व कार्यालयातील सर्व थकबाकीदार कार्यालयातील 4 तासासाठी वीज पुरवठा खंडित होणार आहे. कर्मचाऱ्यांना वीज बिलाच्या वसुलीबाबत विचारणा केली होती, किंबहुना त्याचा वसुलीसाठी जबाबदारी भरल्या जाते. महावितरणकडून अनेक वेळा लेखी पत्र व्यवहार, स्मरणपत्र पोहोचले व प्रत्यक्ष संपर्क करूनही जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयाची थकबाकी भरण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सामान्य ग्राहकांकडून थकबाकी राहिल्यास तात्काळ कारवाई केली जाते. मग शासकीय कार्यालयांना सवलत का, असा सवालही ग्राहक उपस्थित करतायत. जिल्ह्यातील प्रशासकीय व सार्वजनिक सेवा देणाऱ्या 7417 शासकीय कार्यालयाकडे एकूण 219 कोटी 75 लाख 51 हजार वीज बिलाची थकबाकी आहे. या सर्व थकबाकीदार शासकीय कार्यालयावर वीज खंडित होणार आहे. शासकीय कार्यालयांकडे मोठ्या प्रमाणात रक्कम थकीत झाल्यामुळे जिल्ह्यातील अचलपूर, अंजनगाव सुरजी, चिखलदरा, दर्यापूर, धारणी, भातकुली, नांदगाव खंडेश्वर, धामणगाव रेल्वे, तिवसा, चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, शेंदुरजना घाट इत्यादी तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयाचा थकबाकीदारांमध्ये समावेश आहे.